हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा, तो आहे आपला एल्युसिडेट. ELUCIDATE. आणि एल्युसिडेट म्हणजे काय होतं? मेक क्लिअर, एक्सप्लेन म्हणजेच काय करणे? स्पष्ट करणे किंवा समजावून सांगणे. तर एल्युसिडेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? स्पष्ट करणे किंवा समजावून सांगणे. तर सिनोनिम्स बघूया एल्युसिडेटचे काय आहे. ते आहे क्लॅरिफाय, एक्सप्लेन आणि इल्युमिनेट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कॉम्प्लिकेट. ओके. सो एल्युसिडेट म्हणजे काय होतं? तर मेक क्लिअर आणि एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे, समजावून सांगणे. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत क्लॅरिफाय, एक्सप्लेन आणि इल्युमिनेट. आणि अँटोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कॉम्प्लिकेट. सो आता यूज बघूया सेंटेन्समध्ये एल्युसिडेटचा कसा करण्यात आलेला आहे. द प्रोफेसर एल्युसिडेटेड द कॉम्प्लेक्स थेअरी. तर याचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये सेंटेन्सचं? प्राध्यापकांनी गुंतागुंतीचा सिद्धांत स्पष्ट केला. तर काय एल्युसिडेट म्हणजे इथे यूज करण्यात आलेला आहे की स्पष्ट केला म्हणजे. आणि गुंतागुंतीचा म्हणजे काय होते? तर कॉम्प्लेक्स. आणि थेअरी म्हणजे होते सिद्धांत. ओके. तो मराठीमध्ये काय अर्थ होते मग याचा? प्राध्यापकांनी गुंतागुंतीचा सिद्धांत स्पष्ट केला म्हणजेच द प्रोफेसर एल्युसिडेटेड द कॉम्प्लेक्स थेअरी. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? एम्बिलिश. EMBELLISH. एम्बिलिशचं मिनिंग आहे मेक मोर अट्रॅक्टिव्ह विथ डेकोरेटिव्ह डिटेल्स. म्हणजेच काय करणे? तर डेकोरेट करणे, सजवणे, सुशोभित करणे. त्याला काय म्हटलं जातं? एम्बिलिश असं म्हटलं जातं. तर एम्बिलिश म्हणजे काय होते मराठीमध्ये? सजवणे किंवा सुशोभित करणे. सिनोनिम्स आहेत एडॉन, डेकोरेट आणि एनहान्स. आणि अँटोनिम्स आहेत सिम्प्लिफाय, स्ट्रिप आणि रिड्यूस. सो एम्बेलिशचं मिनिंग आहे मेक मोर अट्रॅक्टिव्ह विथ डेकोरेटिव्ह डिटेल्स. आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं सजवणे आणि सुशोभित करणे. सिनोनिम्स आहेत एडॉन, डेकोरेट आणि एनहान्स. आणि अँटोनिम्स आहेत सिम्प्लिफाय, स्ट्रिप आणि रिड्यूस. सो सेंटेन्समध्ये यूज बघूया. शी एम्बेलिश्ड द स्टोरी विथ कलरफुल डिटेल्स. तर याचं मराठीमध्ये काय होतं अर्थ सेंटेन्सचा? तिने रंगीत तपशिलांनी कथेला सजवले. ओके. सो काय आहे एम्बेलिश म्हणजे इथे काय यूज करण्यात आलेला आहे? सजवले म्हणून. सजवले म्हणून एम्बेलिशला यूज करण्यात आलेला आहे. आणि कशाला? तर स्टोरीला म्हणजेच कथेला. नेक्स्ट वर्ड आहे एम्पिरिकल. EMPIRICAL. एम्पिरिकलचं मिनिंग आहे बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन रॅदर दॅन थिअरी. म्हणजे काय? तर जे कल्पनेवर आधारित नाही आहे, जे जे ऑब्झर्वेशनवर आधारित आहे, ज्याचं जे ऑब्झर्व केलेलं करण्यात आलेलं आहे, ज्याचा प्रयोग झालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं? एम्पेरिकल. जे कल्पनेवर आधारित नाही आहे असं जे असतं त्याला म्हटलं जातं एम्पेरिकल. सो मराठीमध्ये काय अर्थ होतो याचा? अनुभव सिद्ध. मध्ये जे अनुभव करून सिद्ध झालेला आहे किंवा प्रयोगाधिष्ठित. ओके. प्रयोगाधिष्ठित आणि अनुभव सिद्ध. जे काय आहे? कल्पनेवर आधारित नाही आहे. कल्पनेवर आधारित नसलेला म्हणजे होतं एम्पिरिकल. सो सिनोनिम्स आहे त्याचे एक्सपेरिमेंटल, ऑब्झर्व्ड आणि प्रॅक्टिकल. एक्सपेरिमेंटल, ऑब्झर्व्ड आणि प्रॅक्टिकल हे सिनोनिम्स आहेत एम्पिरिकलचे. आणि अँटोनिम्स आहेत थिअरॉटिकल, हायपोथेटिकल आणि स्पेक्युलेटिव्ह. थिअरॉटिकल, हायपोथेटिकल आणि स्पेक्युलेटिव्ह हे अँटोनिम्स आहेत एम्पिरिकलचे. सेंटेन्समध्ये यूज काय आहे? द स्टडी प्रोव्हाइडेड एम्पिरिकल एव्हिडन्स. सो याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? तर अभ्यासाने अनुभवजन्य पुरावे दिले. तर इथे एम्पिरिकल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये अनुभवजन्य. आणि एव्हिडन्स म्हणजे काय होते? पुरावे. तर अभ्यासाने अनुभवजन्य पुरावे दिले असा या सेंटेन्सचा अर्थ होतो द स्टडी प्रोव्हाइडेड एम्पिरिकल एव्हिडन्सचा. नेक्स्ट वर्ड आहे एम्युलेट. EMULATE. एम्युलेटचं मिनिंग आहे मॅच ऑर सरपास बाय इमिटेशन.
म्हणजे काय होतं तर अनुकरण करणे, अनुकरण करणे किंवा अनुसरण करणे म्हणजे काय होतं एम्युलेट. जशी तुम्ही आधी एक स्टोरी ऐकली असेल टोपीवाल्याची आणि बंदरांची. जसं जसं ते तो सगळे टोप्या घेऊन जातात बंदर, पण नंतर काय करतात ते बंदर, जेव्हा तो टोपीवाला आपली स्वतःची टोपी काढून टाकतो तेव्हा त्याचं ते अनुसरण करतात आणि ते लोक पण काय करतात स्वतःच्या टोप्या खाली टाकतात आणि तशा त्या टोपीवाल्याला त्या टोप्या सगळ्या त्यांना मिळून जातात. तर म्हणजे काय आहे एम्युलेट म्हणजे अनुकरण करणे. मी तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल दिलेला आहे त्या स्टोरीचा. तर एम्युलेट म्हणजे होते अनुकरण करणे किंवा अनुसरण करणे. सिनोनिम्स आहेत इमिटेट, कॉपी आणि मिमिक. म्हणजे काय केलेलं आहे त्या स्टोरीमध्ये टोपीवाल्याला कॉपी केलेला आहे बंदरांनी. अँटोनिम्स काय आहेत तर निग्लेक्ट, इग्नोर आणि डिसरिगार्ड. सेंटेन्स बघूया काय आहे, यंग ॲथलीट्स एम्युलेट देअर हिरोज. तर या सेंटेन्सचा अर्थ काय होतो, तरुण खेळाडू त्यांच्या नायकांचे अनुकरण करतात. जे यंग ॲथलीट्स आहे, तरुण खेळाडू आहे, ते काय करतात त्यांचे जे हिरोज आहे त्यांना काय करतात ते त्यांचं अनुकरण करतात, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. एम्युलेट म्हणजे होते अनुकरण करणे आणि अनुसरण करणे. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे रिफॉर्मेटरी. रिफॉर्मेटरीचा काय अर्थ आहे तर अन इन्स्टिट्यूशन फॉर रिफॉर्मिंग यंग ऑफेंडर्स. तर त्याला काय म्हटलं जातं रिफॉर्मेटरी असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतं तर बाल गुन्हेगारांसाठी असलेली शाळा. जे लहान मुलं असतात जे गुन्हे करतात तर त्यांना जेलमध्ये नाही ठेवल्या जात, तर त्यांना बाल गुन्हेगार असतात त्यांना एक वेगळी शाळा असते त्यांच्याकरता, सो तिथे त्यांना ठेवलं जातं. तर त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, त्याला म्हटलं जातं रिफॉर्मेटरी. REFORMATORY. म्हणजे काय होतं बाल गुन्हेगारांसाठी असलेली जी शाळा असते तिथे त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात, त्याला म्हटलं जातं रिफॉर्मेटरी. नेक्स्ट वर्ड आहे रिसॉर्ट. सो रिसॉर्टचं काय आहे मिनिंग, अ प्लेस फॉर इम्प्रूव्हिंग वन्स हेल्थ. म्हणजे एकतर विश्राम धाम असू शकते ते, किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर आपण ते रिसॉर्टवर जातो. म्हणजे काय आहे ते प्रेक्षणीय स्थळ सुद्धा असू शकते. सो रिसॉर्ट म्हणजे काय होते मग विश्राम धाम किंवा प्रेक्षणीय स्थळ म्हणजे होतं रिसॉर्ट. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे अनाउन्समेंट. सो अनाउन्समेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ANNOUNCEMENT. आणि अनाउन्समेंट म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर घोषणा किंवा जाहीर निवेदन, आणखी म्हटलं जातं माहिती. तर अनाउन्समेंट म्हणजे काय होतं घोषणा, जाहीर निवेदन आणि माहिती. आणि त्याची करेक्ट स्पेलिंग आहे ANNOUNCEMENT. नेक्स्ट वर्ड अपॉलॉजी. अपॉलॉजीची करेक्ट स्पेलिंग आहे APOLOGY. आणि अपॉलॉजी म्हणजे काय होते मराठीमध्ये, त्याचं मिनिंग काय आहे तर माफी मागणे किंवा दिलगिरी व्यक्त करणे किंवा क्षमा याचना करणे म्हणजे होतं अपॉलॉजी. आणि करेक्ट स्पेलिंग आहे APOLOGY. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे टेक द बुल बाय द हॉर्न्स. याचं मिनिंग काय आहे तर टू कन्फ्रंट अ प्रॉब्लेम बोल्डली. तर टेक द बुल बाय द हॉर्नचं मिनिंग काय आहे मग मराठीमध्ये, कठीण परिस्थितीला धैर्याने आणि आत्मविश्वासाने तोंड देणे. तर काय अर्थ होतो टेक द बुल बाय द हॉर्न्सचा, टू कन्फ्रंट अ प्रॉब्लेम बोल्डली. म्हणजे काय होतं तर कठीण परिस्थितीला धैर्याने आणि आत्मविश्वासाने तोंड देणे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे थ्रो कॉशन टू द विंड. थ्रो कॉशन टू द विंडचं मिनिंग काय आहे टू डू समथिंग विदाउट वरिंग अबाउट रिस्क ऑर कॉन्सिक्वेन्सेस.
तर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? सावधगिरीने सावधगिरी सोडून देणे, किंवा असंही म्हटलं जातं की कोणताही विचार न करता किंवा धोक्याची पर्वा न करता काहीतरी करणे किंवा काहीही करणे. म्हणजे काय होतं? थ्रो कॉशन टू द विंड, टू डू समथिंग विदाउट वरिंग अबाउट रिस्क ऑर कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे कशाचीही पर्वा न करता, काही धोक्याची पर्वा न करता ते काम करणे, त्याला म्हटलं जातं थ्रो कॉशन टू द विंड. म्हणजे सावधगिरी सोडून देणे, सावधगिरीने काम न करणे. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वर्ड सुद्धा तुम्ही परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला दररोजचे वर्ड्स, आणि जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा रिव्हिजन मध्ये घेत चला, म्हणजे तुम्हाला आधीचे पण वर्ड्स लक्षात राहत जाईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.